थांबा, मी तुम्हाला ना शीर्षासन करून दाखवतो. अहो नको नको, मी सांगते ना त्यांना, मी लिहून घेते. हा, शीर्षासन. मी काय म्हणते, गोमूत्र द्या प्यायला. गोमूत्र? एकदम बेस्ट. आपल्या देवळाच्या बाहेर मिळून जाईल. एकदा पोट साफ झाला ना की सगळा ताण निघून जातो. अगो बाई, बर लिहिते. हा, गोमूत्र. आणि आमचे हे ताण वाढला ना की बाहेर जातात आणि 2 पेग मारून येतात आणि मग माझ्या डोक्याचा ताण वाढवतात. पण मग तुम्ही काय करता वहिनी? मी काय करणार, चक्क त्यांना घराबाहेर काढते. उतरल्यावर घरात या सांगते, तेव्हा कुठे माझं डोकं शांत होतं बघा. हो माईमकर, अरे यांना पण कोणी विचारा ना. यांना काय उपाय माहित असला तर. त्यांना कसला आला ताण, चाळीत तर फिरत असतात. अरे असं कसं, विचारून तर बघा. का हो माईमकर, तुम्हाला असा काही ताण आला तर तुम्ही काय करता? मला कोणी विचारतच नाही. मला कोणी विचारलं असतं तर माझाही ताण हलका झाला असतं ना. माईमकर, हो काय उपाय सुचवलाय तुम्ही? खरंय, कोणी विचारलं तर ताण हलका होतो. अगदी बरोबर. खरंच माईमकर, देव धावून आलाय तुमच्या रूपाने, मी सांगते तुम्हाला. हो, मनापासून विचारलं की ताण हलका होतो. प्लॅनही चांगला वर्कआउट होत होता. आता मला ईशाची परीक्षा घ्यायची होती. म्हणजे मला तिच्या प्रेमातली ताकद आजमायची होती. तर मी करून बघितलं. कधी मी तिच्यावरती रागावलो, कधी चिडलो, कधी ओरडलो, कधी झिडकारलं, पण तिने माझी साथ कधीच सोडली नाही. समजा हा विक्रांत सरंजामे एका पिझ्झा शॉप मध्ये नोकरी करणारा मुलगा असता तर काय केलं असतंस तू? अर्थातच मला चाललं असतं. मला म्हणाली, तुम्ही कोणी असतात ना तरी सुद्धा मी तुमच्यावरच प्रेम केलं असतं. मग एकदा तिच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर पुढे जायला काहीच हरकत नव्हती. मग तू ईशाला मागणी घातलीस. लग्नही झालं आमचं. हो, ते मला माहिती आहे. तू लग्नही केलंस. मग आता पुढे? पुढेच तर सगळं आहे झेंडे. पुढेच तर सगळं आहे. इथपर्यंत अर्धी लढाई तर जिंकलोय मी, पण अर्धी लढाई अजून बाकी आहे. एकदा ईशाला राजनंदिनी बनवलं ना की मगच मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तिथपर्यंत सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज माझ्या मालकीची होईपर्यंत. काय काय झालं? ईशाला राजनंदिनी बनवायची काय गरज आहे विक्रांत? ईशा ऑलरेडी लग्न होऊन तुझ्या घरात आली आहे. हळूहळू ती सगळ्यांची मनं जिंकेल. कदाचित आईसाहेब सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करतील. आणि आता ईशा तर तुझ्या मर्जी बाहेर नाही. मग ती सगळी प्रॉपर्टी आपोआप तुझ्या नावावर होईल. मग ईशाला राजनंदिनी बनवायची काय गरज आहे विक्रांत? कदाचित. छे, हे असले बिनभरोशाचे शब्द मला माहितीच नाहीत. मी जे काही करतो ना ते परफेक्ट करतो. जर तर या गोष्टी विक्रांत सरंजामेंच्या आयुष्यातच नाही. जे करायचं ते नीट प्लॅन करून करायचं. वाट बघून बघून केस पांढरे झालेत माझे. आणखी किती काळ वाट बघू मी? एकदा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे आईसाहेबांना पटलं की ते त्यांची मालमत्ता तिच्या नावावर करतील. कारण त्यांचा राजनंदिनीवर जीव होता. आणि माझं काम सोपं होईल त्याचीच तर वाट बघतोय मी. केवळ जन्मतारखेच्या जोरावर ईशा हीच राजनंदिनी आहे हे तू कसं सिद्ध करणार आहेस विक्रांत? मला ना हेच कळत नाही. मगाशी तू त्या लहान मुलाचं उदाहरण दिलंस, बरोबर आहे ना? पण त्याला खरोखरच सगळे वेद पाठ होते. तो ते म्हणून दाखवत होता आणि म्हणून लोकांनी त्याच्या पुनर्जन्मावर विश्वास ठेवला ना. पण ईशाचं काय? ईशाला थोडीच राजनंदिनी माहिती आहे. काय माहिती तिला तिच्याबद्दल? बोल ना.
मी तुला सांगतो, ईशा कधीच राजनंदिनी होऊ शकणार नाही. लिहून घेतो, ईशा ही ईशाच आहे आणि ती ईशाच राहणार. हॅलो ईशा, बोल आई. ऐक ना, ताण घालवायला ना सगळ्यात सोपा उपाय मिळालाय. बोलणे आणि विचारणे. म्हणजे ऐक ना, मी काय म्हणते बाळा, तू ना जावई बापूंशी बोल. त्यांना कसला ताण आहे, त्यांना त्रास होतोय का, काही विचारायचंय का, बोलायचंय का, त्यातूनच तुला कळेल त्यांना कसला ताण येतो. आणि तुला माहितीये का, हा उपाय कुणी सुचवला? कोणी ग? अगं आपले माहीमकर. माहीमकर काका. ते बोलले तुझ्याशी? त्यांना मी विचारलं ना, तेव्हा ते म्हणाले की मला कोणी विचारतच नाही. तेव्हा मला कळलं की विचारायला हवं. आई ग, किती गृहीत धरतो ना ग आपण त्यांना. बिचारे. तू असं करू नकोस हा जावई बापून बरोबर. त्यांना सगळं जमतं, त्यांना काही त्रासच नाहीये असं गृहीत धरू नकोस हा बाळा. होय. काय आहे, काही वेळानं हे असं बोलल्यानंतर ताण हलका होतो. कळलं का तुला? मला कसं टेन्शन आलं की मी निमकरांचं डोकं खाते. मला बरं वाटतं ग, ताण जातो माझा. हे बघ, आपण बायका कसे बडबड करून सगळा ताण मोकळा करून टाकतो, असं पुरुषांना नाही जमत ग. त्यांना बोलताच येत नाही, ते सगळं मनात ठेवतात आणि म्हणून त्यांना असला ताण येतो. हो आई, मी बोलेन सरांशी आणि ते सांगतील मला सगळं. सर माझ्यापासून कधी काहीच नाही लपवणार. माझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते कधीच कोणाला कळू शकत नाही. आणि म्हणूनच माझ्या मनाचा पत्ता इतके दिवस तुलाही लागला नाही. नाही नाही, तुझ्या वागण्यामुळे मला त्यावेळेस पण प्रश्न पडत होते की तू ईशाच्या प्रेमात का पडतोय. मी तुला सारखं सारखं विचारत होतो. आता परत तुला सगळं सांगायला लागलं. राजनंदिनी कथा. राजनंदिनी कथा. ते काय? या कथेचे 4 अध्याय आहेत आणि हे जसेच्या तसे मला ईशाच्या आयुष्यात घडवून आणायचे. मला सांग, माझी आणि राजनंदिनीची पहिली भेट कुठे झाली? मला वाटतं ऑफिसमध्ये. ऑफिस. ऑफिस करेक्ट. या ऑफिसमध्येच आम्ही दोघंही एकत्र काम करायचो. राजनंदिनी हे ऑफिस सांभाळायची आणि तसंच आता ईशाला सुद्धा ऑफिसमध्ये आणलं पाहिजे आणि त्याची सुरुवात मी केली आहे. काय झालं? चल, मी ना तुला लागेल तेवढी वाटेल तेवढी मदत करतो, पण ना हा प्लॅन वर्क होणार नाही. का? अरे सोपं नाहीये विक्रांत. तुला जसं वाटतंय तसंच सगळं कसं होईल? ते मी घडवून दाखवेन झेंडे. नाही होणार. हे बघ, ईशा राजनंदिनी होऊ शकत नाही. तिला कुणीही राजनंदिनी मानणार नाही. आव्हान घ्यायला आत्तापासूनच घाबरायला लागला झेंडे. हे बघ, मी घाबरत नाही विक्रांत, मला फक्त शंका आहे. बघशील तू. लवकरच ईशा उद्यापासून ऑफिसला येईल की नाही बघतो. नाही, ईशा ऑफिसला येईल सुद्धा, पण ईशाला राजनंदिनी बनवणं महाकठीण आहे विक्रांत. या विक्रांत सरंजामेचे प्लॅन्स असे सहजासहजी फेल जात नाही झेंडे. इतरांचं सोड, उद्या तूही मान्य करशील की ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. चॅलेंज. हॅलो. नमस्ते साहेब.
बरे आहात ना? हो मी ठीक आहे, बोल. आई साहेब, तुम्ही ते पुस्तक बाजूला ठेवा, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. बर, इतकं महत्वाचं आहे का? अहो आई साहेब, विक्रांत सर आहेत ना, त्यांची एनर्जी पूर्वीसारखी राहिलेली नाही. ते ना हल्ली दमतात आणि ना महत्वाच्या गोष्टी विसरतात. अगं बाई, तिथे तसंच होतंय का? म्हणजे इथे आम्हाला सगळ्यांनाच घरी तसं वाटत होतं. विक्रांतची तब्येत बरी नाहीये, दमल्यासारखी वाटतंय. विलास, कारण काय असेल रे? आई साहेब, तुम्ही ऑफिसमध्ये येऊन बघा, कामाचा केवढा पसारा वाढवून ठेवलाय. आपण त्यांना काही सरळ सांगायला गेलो ना की ते विश्वासच ठेवत नाहीत, ओरडतात. पण मग मायरा आहे ना तिकडे, तिला त्यांचं काम करायला सांग ना थोडस. अहो आई साहेब, मायरावर ऑलरेडी एवढा कामाचा लोड आहे ना, तर त्यांना अजून काम दिलं ना तर त्याही आजारी पडतील. पूर्वी कसं ना, ईशा वहिनी होत्या, तर कामाचा भार हलका व्हायचा ना. विलास, ईशालाच का नाही बोलवून घेत ऑफिसमध्ये? हो, आपण कसं सांगणार ना, आता त्यांचं नवीन लग्न झालंय, आपण कसं बोलणार आहे साहेब? हो, म्हणूनच म्हणते, ईशा ऑफिसमध्ये आली तर दिवसभर विक्रांत बरोबर राहू शकेल ना. आणि तशी तिला ऑफिसच्या कामाची सवय आहे, माहिती आहे. मी बोलते तिच्याशी. बघा आता तुम्ही कसं होतंय ते. हो, मी बोलीन तिच्याशी, येईल ती. ठेवू का फोन? बरं. थँक्यू आई साहेब. हे बघ, तू सांगितलेलं काम मी केलेलं आहे, पण मला 100% खात्री आहे की ईशा ऑफिसला येणार नाही. आणि मी तुला सांगतो 100% ईशा ऑफिसला येणार आणि आपला राजनंदिनी अध्याय सुरू होणार. आई साहेब, बोलवलात? हो, बस. ईशा, तुला किचन मध्ये काम करायला खूप आवडतं का? तसं नाही आई साहेब, पण नुसतं बसायला खूप कंटाळा येतो. म्हणजे मी आधी कॉलेज सांभाळून ऑफिसला जायचे, त्यामुळे मला खूप बिझी असायची सवय होती. आता ऑफिस नाही तर घरातली कामं करून बरं वाटतं. पण मग तू ऑफिसमध्ये जायला का सुरुवात करत नाहीस? आई साहेब, हे बघ, तुझं लग्न झालंय ना आता, मग तुझं पहिलं कर्तव्य काय आहे? नवऱ्याकडे लक्ष देणं. म्हणूनच किचन मध्ये लक्ष घालतेय मी आई साहेब. म्हणजे सरांच्या आवडीचं जेवण आणि इतर काही चांगले पदार्थ त्यांना खाऊ घालता येतील ना. पण त्यांना तुझी गरज ऑफिसमध्ये जास्त आहे. आता विलासचा फोन आला होता. तो म्हणत होता की ऑफिसमधलं काम खूप वाढलंय, त्यांना मदतीची गरज आहे. आणि तसंही इथे बाकी सगळं सांभाळायला माणसं आहेत आपल्याकडे. पण मी काय करू मग आई साहेब? ते आज आले ना घरी की त्यांना सांगून टाक, तू त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये जायला सुरुवात करणार आहेस म्हणून. पण हे बघ, फार विचार करू नकोस. विक्रांत, इकडे तर सगळी सामसून दिसते. सगळे असतील आपापल्या रूम मध्ये. म्हणजे तुझा स्ट्रेस, वाढलेलं काम, तुझं गोष्टी विसरणं, या सगळ्या गोळ्यांचा काही फायदा झालेला दिसत नाही. म्हणजे आईसाहेबांना केलेला फोन फुकट गेला म्हणायचं. उगाच आत्ता बसणं माकडासारखे दात काढून हसू नकोस. मी जे बीज पेरतो ना झेंडे, ती नक्कीच उगवतात. बघत राहा. सर, आलात तुम्ही? हो, हाक का नाही मारलीत मला? ईशा, मला जरा पाणी देतेस का? हो, आणते. सर, थकलात ना? थकायला काय झालं मला? काही नाही. नाही सर, तुम्ही एरवी असं पाणी मागत नाही माझ्याकडे स्वतःहून. आणि आल्या आल्या बसत सुद्धा नाही. किती एनर्जेटिक असता तुम्ही.
काहीतरीच काही ईशा. सर अहो करा ना मान्य की ऑफिसमध्ये खरंच वर्कलोड एवढं वाढलंय की तुम्हाला दमायला होतंय आणि स्ट्रेस सुद्धा येतोय. छे, तुला कोणी सांगितलंय? सर सांगायला कशाला पाहिजे, दिसतंय मला. ईशा, नथिंग टू वरी. आय एम परफेक्टली ऑल राईट. ओके सर थांबा, मी आलेच. ईशा, ऐसा बरं झालं आता सगळे आलेत. आता ठरवूनच टाकूया आपण. काय ठरवायचं? आईसाहेब तुम्ही सांगा बरं यांना, आज झेंडे फोनवर काय म्हणाले तुम्हाला? झेंडे? विक्रांत, तुम्हाला ऑफिसमध्ये मदतीची गरज आहे. तुमच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे आणि या सगळ्याची आम्हाला कल्पना आहे. झेंडे, तुम्ही वाटेल ते सांगताय घरी. माझ्यावरती कुठलाही ताण नाहीये. माझं ऑफिस मधलं काम मी अतिशय व्यवस्थितपणे करतो, समजलं? दादा दादा डोंट बी अपसेट. आणि अरे झेंडेंनी जरी सांगितलं नसतं तरी आम्हाला दिसतंय ना. फॉर एक्झाम्पल तो प्रॉपर्टीचे डिटेल्स असलेला पेनड्राईव्ह परवा तू घरीच विसरून गेलास. दादा, आजपर्यंत तू इतकी महत्वाची गोष्ट कधीच विसरलेला नाहीयेस. जयदीप, चहाचा कप उचलताना चुकून माझ्याकडनं तो पेनड्राईव्ह बाजूला राहिला, त्यात काय एवढं? सर एक सांगू, तुम्ही जरी साधी गोष्ट केलीत ना तर तुम्हाला मदत पण होईल ऑफिसमध्ये आणि तुम्हाला जर स्ट्रेस होत असेल तर तोही कमी होईल. ईशा, मला स्ट्रेस नाहीये. सर मी म्हणलं जर असेल तर. आता प्लीज चिडू नका ना आणि माझं ऐकून तरी घ्या. सर मी उद्यापासून तुमच्या बरोबर ऑफिसला येते. तुमची मदत करायला. हे सगळं तुमच्यामुळे होते झेंडे. घरी फोन करून माझ्या घरच्यांना काळजीत टाकण्याचं काय कारण होतं तुम्हाला? सर विक्रांत सर प्लीज मला माफ करा. विक्रांत, त्याला बोलू नका. ईशा लग्नापूर्वी ऑफिसला जात होती, आता ही जाईल. येस, दॅट्स अ गुड पॉइंट. आणि तसंही माय फ्रेंड वहिनी घरी जी कामं करते ती करायची काहीच गरज नाहीये. सो जर ती ऑफिसला आली तर दादाला हेल्प पण करू शकेल आणि दादा थोडा रिलॅक्स होईल, राईट? सर मग येऊ ना मी ऑफिसला उद्यापासून? सर प्लीज. हे बघ ईशा, तू झेंड्यांकडे लक्ष देऊ नकोस. ते त्यांच्या मनाला येईल ते सांगतात. मला काही झालेलं नाही, मी एकदम परफेक्टली ओके. पण तरी जर तुला ऑफिसला यायचं असेल तर तू येऊ शकतेस. थँक्यू सर. पण मला मदत करायला नाही. मग स्वतःच्या कामामध्ये लक्ष गुंतवावं अशी तुझी इच्छा असेल आणि स्वतःच्या करिअरसाठी येणार असेल तर ऑफिसला ये. मला मदतीला नाही. पण सर. आणि ईशा, तूच म्हणालीस की तुझे वडील तुला म्हणाले होते की त्यांना तुला काहीतरी झालेलं बघायचंय. मग त्याच्यासाठी येणार असेल तर जरुरी आहे. स्वतःचे अधिकार ताब्यात घेऊन स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करणार असशील, शिकणार असशील, ऑफिसमध्ये लक्ष घालणार असशील तर जरूर ये. पण मला मदत करायला यायची गरज नाही. मला ते आवडणार नाही. चल आपण जेवणाचं बघू.